आज कुंभमेळ्याची माहिती सांगायची आहे, ओजस्वी. सांगणार ना? हो मॅम. हं. ही तृषधा. वेळ आहे का अजून? 7:30 झाले की. तुझ्या पाठ काय ते प्रार्थना पाठ आहे का तृषदा? प्रार्थना पाठ आहे का? प्रार्थना पाठ का फक्त एकदा एक ग्लॅन्स घ्यावा लागेल तर सगळे शब्द वगैरे बरोबर उच्चार कळते एकदा. बरोबर उच्चारता येत नाहीये. बघू अजून कोण कोण येत आहे. आता ओजस्वी अख्खी म्हणेल, चुकीची नको म्हणायला. नमस्कार सर्वांना. आज अजून एक स्टुडंट आपल्या क्लासमध्ये एक्स्ट्रा. इतिहास शिकायला. शुभ सुरभी संध्याकाळ मॅम. प्रॉक्सी सुरभी गेले शाळेत. कशी काय आज संध्याकाळची शाळा? स्टार गेझिंग आणि काय होऊ दे होऊ दे. काय काय नवीन नवीन. वृषधा आदी. वृषधाला पुस्तक पाठवलं का? नाही हो, आता बाहेर जायला कोण नाही ना. हा पोस्टाने पाठवायला पाहिजे, मलाच जायला पाहिजे नाहीतर. हो ठीक आहे म्हणा. हम्म. ताट बसा. प्रार्थना चला मी सुरुवात. ओजस्वी प्रार्थना सुरू कर. हो मॅम. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा. 1 मिनिट. 2, 3 स्टार्ट. म्हण. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. छान. सध्या आपण काय शिकतोय? मॅम
शिवाजी महाराजांचा इतिहास. इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हा, ठीक आहे. बऱ्याच नाही 2 मिनिटाचा ठीक आहे, ते करतील कमी. अनघा आद्विका, तुम्ही व्हिडिओ का नाही ऑन केला? आता काय मग केला नाही? हा, किती वेळ करणार? करायचा का? नको बास आता. रिटेक रिटेक घेऊ शकतो, काय हरकत नाही. आणि अनघा आधी किती वेळ बघ की आता आहे की नाही काय माहिती. हा, आता एक तर उशिरा जॉईन झाल्या, मी आता किंवा ऍडमिट. मग ना शेवटचं एक कडवं आणि तेवढंच रेकॉर्ड करायला पाहिजे. पूर्ण प्रार्थना नको, शेवटचं एक कडवं. हा, त्यांना सांग यायला मग ए अनघा आद्विका, पुस्तक ठेव. बात करूया आजच्या वर्गाला. पुस्तकाचं काय म्हणजे असेच लहान आहे. चल काय गडबडीत गडबडीत काहीतरी सांगतात. ऐका, मागच्या आठवड्यातलं सगळ्यांच्या लक्षात? तुम्हाला संतांबद्दल लिहून आणायला सांगितलं होतं किंवा वाचून यायला सांगितलं होतं. प्रत्येकाला बरं, एक आता एक कुणी व्हिडिओ ऑफ करायचा नाही. ओके, पहा बरं किती छान वाटतं असा भरलेला. किती छान वाटतंय बघा. तुम्हाला नाही का आवडत? तुम्ही युट्यूब वर बघता की नाही नंतर? पार्थ तर बघतो. मग पार्थ तुला कसं वाटतं रे? ब्लँक स्क्रीन बरोबर वाटतो का? असे सगळे मुलं असलेले बरोबर वाटतं? सगळे मुलं बरोबर. बरोबर वाटतं की नाही? आणि आम्हाला नाही तर भिंतीशी बोलल्यासारखं वाटतं, माहितीये का? तुम्ही कॅमेरा ऑफ केला की. प्रश्नोत्तर लिहिले का सगळ्यांनी? 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? पुढे लिहिलं उत्तर. शुक्रवारी वर्गात आल्यावर वही उघडायची. पुढे लिहिलं. ओजस्वी, लिहिले का प्रश्नोत्तर? मॅम आम्ही लिहिलं. तुम्ही दोघींनी लिहिले? हा, छान. का ग फाईट फाईट काय करताय? आणखी एक हा? सांगायचंय, ओजस्वी महाकुंभला जाऊन आली. हो, ओजस्वी कसा होता ग अनुभव तुझा? मॅम मस्त होता. तिकडे गंगा, यमुना आणि सरस्वती नदी एकत्र मिळत होत्या आणि आम्ही तिकडे स्नान केलं. पाणी कसं होतं? गरम होतं ना? गार होतं मॅम. गार होतं? थंडी वाजली की नाही? हो का मॅम, पाणी थोडी गार वाजली. का गार असेल का पाणी? गार असेल, गार असेल. का आणि पाणी गार असेल? अं, हिमालयात नाही येते ना नदी. आणि थंडीचे हा दिवस मॅम. आहे. आणि थंडीचे दिवस आहे. आणि है की नाही? तुम्ही बोटीने गेलात का? नाही मॅम, आम्ही बोटीने नाही गेलो. चालत गेले? हो मॅम. आत्ता आली ओवी मॅडम. बर, छान. तर नंतर एक काम कर, छानसा तो एक अनुभव तुझा थोडक्यात लिहून पाठव. तेवढंच ओके मॅम. लिहायचं. हा, कुठे गेले, कसं केलं, काय केलं, हा लिहिता येईल. चालेल मॅम. हा, मराठीमध्ये टाईप नाही करता आलं तरी इंग्लिश शब्दांमध्ये टाईप केलं तरी चालेल, इंग्लिश लेटर्स मग. हा, चालेल मॅम. ओके, व्हेरी गुड. चला, कोणी लिहिले प्रश्नोत्तर? अनघा आद्विकांनी लिहिले. ऋषदा, हो मॅम. ओवी ओवी कुलकर्णी, व्हिडिओ ऑन करा. ऋषदा, लिहिलेस का? तुला पीडीएफ आहे ना? हो मॅम. ओवी, आडवा कर ग कॅमेरा तुझा. पीडीएफ पाठवली होती ना? मोबाईल आडवा कर. हा, पीडीएफ आता कशी दिसत नाही दिसतेस? आडवं केलं तर, हा म्हणून हा, असं बघावं लागतं. छान फुल वगैरे. हा, अच्छा, तिला बघताना त्रास होतो. बरं, ठीक आहे. नाही ओवी, नाही, ऋषदा ठीक ऋषदाचा पण. दिसते. ही ओवी एकदम अशी दिसत होती. हा, तर आता अनघा आद्विका, चला बाकीच्यांनी विचार करा, लिहिलं का नाही आणि का लिहिलं नाही. त्याला चांगले कारण द्या न लिहिण्याचे. वाचा अनघा आद्विका, काय प्रश्न विचारला मी? संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? लिहिलं का उत्तर? तुम्हाला कंटाळा आलाय का सगळ्यांना? आपण दुसरं काहीतरी करायचंय का? नाही नाही मॅम. शिकायचं का?
शिवाजी हम्म. महाराजांचं नाही शिकायचंय. मॅम धडा शिकायचंय. बरं तुम्ही. हे बघा एक अजून धडा झाला की नंतर मग शिवाजी महाराजांचं हा, सगळं सुरू होणार. थोडंसं ठीक आहे. सुरुवात आहे ना, हे कसं म्हणजे आणि त्याचा हे पण बॅकग्राऊंड. आवश्यकच माहितीये ना, होय की नाही? आधी कसं होतं, त्यांच्या ते जन्माआधी तुम्हाला माहित पाहिजे ना आधीच. कसं वातावरण होतं, लोकांमध्ये कसे भेदभाव होते, मग संत कसे कसे संतांनी कसं सगळ्यांना स- समानतेची वागणूक दिली किंवा समानतेने वागायचं कसं उपदेश केले, हे सगळं थोडस त्याचं काय म्हणतात पार्श्वभूमी. पार्श्वभूमी. हं? म्हणजे त्या त्या गोष्टींवर मग पुढच्या ज्या काही घटना आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्या आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला थोडस पहिलेच बघणं गरजेचं आहे. हा, ठीक आहे. तर हा एक धडा, अजून दुसरा एक धडा झाला की मग नंतर तेव्हापासून मग त्याच्यापासून मग त्याच्यानंतरच्या धड्यापासून शिवाजी महाराजांबद्दलच आपण सगळं बोलणार आहे. चालेल. तर आता आपण संतांबद्दल वाचलं ना, मग संतांची कामगिरी काय होती थोडक्यात कोणी सांगेल, संतांनी काय कार्य केलं, काय कार्य केलं? हम्म. लोकांना सुख दिलं. सुख दिलं. बरं, ठीक आहे. अजून मैम मैम भेदभाव नाही भेदभाव ना, म्हणजे करायचं नाही. करायचा नाही म्हणजे मग काय करायचं? बंधुभाव. ओके. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव त्यादी इत्यादी गुणांची शिकवण दिली. हा, दया करायची तर कुणावर करायची? सगळ्या प्राणी मात्रांवर दया करायची. समता म्हणजे काय? सगळ्यांना समानतेने वागवायचं. पुरुष पुरुष स्त्री असा भेदभाव करायचा नाही. त्याच्यानंतर अजून कुठली अहिंसा. परोपकार. परोपकार म्हणजे काय? दुसऱ्यांवर उपकार करणं. दुसऱ्यांवर उपकार करणे किंवा दुसऱ्यांची मदत करणे. ज्याला मदतीची गरज आहे त्यांना नक्की मदत करणे. तर ह्या सगळ्या शिकवणी कुणी दिल्या? संतांनी. तर मग संतांची कामगिरी. आणि मग शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना कुठल्या संतांचा सहवास लाभला? दोन संत दिलेले आहेत. शिवाजी महाराज पण त्यांच्या कीर्तनाला जात. कुणाच्या कीर्तनासाठी जायचे शिवाजी महाराज? संत तुकारामांचे. संत तुकाराम. आणि अजून एक जे आहेत ते त्यांचे शिवाजी महाराजांचे गुरु पण म्हणू शकतो आपण त्यांना. संत रामदास स्वामी. रामदास रामदास स्वामी. स्वामी. ठीक आहे. तर याचे प्रश्नोत्तर तुम्ही लिहिले का? कुणी कुणी लिहिले? अनघा आद्विकांनी लिहिले. अजून कुणी लिहिले? ओजस्वी? मॅम मी व्हिडिओ बघितलाय. बरं. तृषधा, तू लिहिलेस का प्रश्नोत्तर? आधी ते पीडीएफ सुरू नव्हतं होत ना माझी. अरे आता कसं काय मग? आता मी दुसरं ऍप डाउनलोड केलं, इन्स्टंटली मला ते सुरू झालंय पीडीएफ. बरं, ठीक आहे, बघून घेशील. पार्थ, तू लिहिलेस का? ओवी कुलकर्णी मागच्या वर्गात ऍबसेंट होती. नाही मॅम. लिहिलेस का? चिन्मय, तू तू पण ऍबसेंट होता. तू पण गैरहजर होता. आधी 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 हजर होता. आधी लिहिलंस का? मॅम मी लिहितोय. आपण आहे ना एक वर्ग लिहिण्यासाठी ठेवत जाऊ आणि एक वर्ग शिकण्यासाठी ठेवत जाऊ. आणि असं करत करत आपली ती 4 महिन्याची शाळा 8 महिन्याची करून टाकायची. मी विसरला लिहायला. नको, कारण इथे एकत्रच देतील ना ते. पाहिजे तर लोक ते दाखवू किती देतील. वेळा विसरलो आतापर्यंत आधी. माझे स्कूल असेसमेंट्स 6 असेसमेंट्स होते एका आपण काय बोललो त्या दिवशी की आता तुमचा क्लास संपल्याबरोबर लिहून काढा. 5-10 मिनिटाचं काम आहे लिहायचं. त्याला काही वेळ लागत नाही एवढा. तर आता आपण संतांची कामगिरी, संतांनी काय काय शिकवण दिली, कुठले कुठले संत आपण बघितले, ते सगळं आपण या धड्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या धड्याकडे वळूया. मग
कुठल्या, आणि तुम्हाला सगळ्यांना एकेका संतांबद्दल वाचून यायला सांगितलं होतं. काय कुणी वाचलं, एखादी तरी वाचलं असेल तर मी आय विल बी हॅपी. हा, मला खूप आनंद होईल कुणीतरी एखादी तरी काहीतरी वाचलं असेल तर. संत चोखामेळा कुणाला सांगितलं होतं वाचायला? काय संत चोखामेळाची कामगिरी, संत चोखामेळाबद्दल माहिती. हा, त्याच्यानंतर संत नरहरी, संत गोरोबा, एकनाथांबद्दल तर दिलेलंच आहे. गोरोबा मला म्हणतो होतं. मिळालं का कुणाला? होतं का? नाही मिळालं? माहिती मिळाली का? नाही मिळाली. हा, गोरोबा म्हणजे गोरा कुंभारच ना मॅडम, हो, है ना? हा. तुमच्या एक लक्षात आलं का, हे जे संत आहेत ना ते वेगवेगळे होते. आता संत गोरा कुंभार म्हटलं तर ते कुंभार होते, मातीचे मडके बनवणार. या संतात सुद्धा वेगवेगळे होते सगळे. सावता माळी म्हणजे शेतात काम हा. करणारे, ते सावता माळी होते. त्यांनी अशा मुद्दाम ते वेगवेगळ्या केलेलं नाहीये, त्यांच्या समाजातनं म्हणजे आलेले. काय म्हणायचं, ईश्वराची भक्ती करायला असं कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही कुठल्याही जातीत जन्मा, धर्मात जन्मा, तुम्ही भक्तीही करूच शकता. हे त्यातनं हम्म. आपण शिकण्यासारखं आहे. धर्माच्या बद्दल म्हटलं तर संत शेख महम्मद हे कुठल्या धर्माचे असावेत? मुस्लिम धर्माचे. हम्म. त्यांनी पण तीच शिकवण दिली. त्यानंतर अं, सावता माळी झालं, कुंभार. गोरा कुंभारची गोष्ट माहितीये का तुम्हाला? हो, हा, माहिती आहे का? माहितीये. पिक्चर पाहिलाय का संत गोरा कुंभार कोणी? हे नसेल सगळे बघितलं. पिक्चर पहा. नवीन नवीन काहीतरी पाहण्यापेक्षा पाहिलं तर चांगलंय. त्याची कुंभार अशी काय? मॅम नरहरी सोमा नरहरी सोनारे, बरोबर, हा. नरहरी सोनारे. असे म्हणजे काही नरहरी. कुठल्याही जातीतला असेल, काही असेल तरी तुम्ही हा. तुमच्या कामाबरोबर ईश्वराची भक्ती करू शकता. असं आणि तेव्हाच्या काळी ना कामाप्रमाणे जाती जातीचा होत्या. निर्माण झालेला होता. ठीक आहे, म्हणजे म्हणजे जे शिकणार ते ब्राह्मण, जे जे बागकाम वगैरे करतात. बुद्धीचं काम करायचे ते ब्राह्मण. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. शूद्र शूद्र. शाळेत तर शिकले ते होते सगळे वर्ण, मागच्या वर्षी. ते हे 4 वर्ण वर्ण होते. होते. आणि त्या 4 वर्णांमध्ये वेगवेगळ्या जाती होत्या. त्या जाती ज्या पडल्या त्या प्रत्येकाच्या कामावरून पडलेल्या. कामावरून. ठीक आहे. जसं ब्राह्मण अस- प्रवचन द्यायचे तर त्यांना ब्राह्मण म्हणणं सुरू केलं. त्यानंतर कोणी कोणी बागकाम, माळी काम करणारे त्यांना माळी म्हणणं सुरू केलं. त्यानंतर कुंभार म्हणजे काय? मातीची मडकी वगैरे बनवणाऱ्या किंवा मातीचे भांडी बनवणारा त्याला कुंभार. तर असं त्यांचे ते नावाप्रमाणे म्हणजे त्यांच्या त्या कामाप्रमाणे त्यांच्या जाती तयार झाल्या. तर ते जे याच्यात दिलेलं नाहीये, त्यांनी त्यांनी डायरेक्ट नावच दिलेली आहे. तर ते संत गोरा कुंभार, संत सावता माळी, नरहरी सोनार. तर सोनार म्हणजे काय झालं मग? कुठलं प्रोफेशन असतं गोल्डस्मिथ. त्यांचं? गोल्डस्मिथ. सोन्याचं काम करायचं, हो ना? तर असे प्रत्येक समाजातनं, प्रत्येक जातीतनं एक एक संत तयार झाले आणि त्यांनी त्यांच्या समाजातल्या लोकांचा उद्धार केला, चांगली शिकवण देऊन. कळलं? तर ठीक आहे, आपण पुढच्या याच्यामध्ये पुन्हा याला रिपीट घेऊ. आज आपण थोडस मराठा सरदार, तेव्हा ह्याच्यात आता शिवाजी महाराजांच्या वडिलांबद्दल दिलेलं आहे थोडस. काय नाव होतं शिवाजी महाराजांच्या वडिलांचं? शहाजीराजे हाजीराजे शहाजीराजे भोसले. भोसले. वाचायचं का? कुणाजवळ पुस्तक आता सगळ्यांजवळच आहे? कोण वाचतं? ओवी कुलकर्णी, चल वाच. मराठा सरदार भोसलेची बगार घराणे धम भोसल्यांचे, धम काय भोसल्यांचे, भोसल्यांचे हा, कर्तबगार घराणे. धाम धम धमधुमीचे काळ संतांनी लोकांचा धामधुमीचा काळ मन्नत मना भक्तिभाव लोकांचा आहे का? काय झालं ग? बरेच दिवसांनी वाचून राहिली म्हणून प्रॉब्लेम येऊन राहिला वाटतं. थोडं जवळ घे ते पुस्तक.
हा आता वाच. भक्तिभाव लोकांच्या निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजयपूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांनी फौज लागे या त्यांना कामी सगळ्या उकार इकार काना मात्रा सगळ्या गडबड करून राहिली या वाचण्यात. हा ओके मॅम. या कामी ते मराठा सरदारचे उपयोग करून घेत. शूर सरदारांचा मराठा सरदार मराठे काटक व शूर होते. तेच ते धडसी तसेच 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 ते धडीसी होते. धय का तो धाडसी धाडसी होते. हा. स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात गाजवण्यात ते त्यांना मोठा अभिमान वाटते. हातात भाला भाला कमरेवाला कमरेला तलवार असे ही धाडसी मराठी जवान घोड्यावर मराठी आहे का ते ओवी? मराठा हा मग जवान घोड्यावर मांड घालून सरदारची फौजेत सरदारांच्या दाखल होते. मराठी सरदार बंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्यांना आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधी कधी जहागिरी देई. जहागीर मिळालेला सरदार स्वतःला आपल्या जहागीरचे राजे समजत. वाच तेवढं वाच पूर्ण. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाचे पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचा जाधव फलटणची निंबाळकर मुधोळचे घोरपडे जळीचे मोरे वेरूळचे जावळीचे मोरे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवचे वंशज. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई व सिंदखेडकडे लखुजी जाधवची कन्या जे होते. आहे ते वाच ना तू. काय शिवाजी बोलला महाराजांचे तुम्ही? आहे का तिथे? तिथे शिवरायांचे आहे ना. शिवरायांच्या मातोश्री शिवरायांच्या जिजाबाई वाच नीट. या सिंदखेडच्या लखुजी जाधवांचा कन्या होत. बर आता तुला एक रोज वाचायचं सांगते मी. ठीक आहे.
आई सोबत एक पॅराग्राफ रोजचा वाचायचा. 2 मिनिटं लागत नाही. आता पुढच्या वर्गामध्ये चांगला फ्लुएंट वाचताना दिसली पाहिजे. ठीक आहे. बरं ठीक आहे. बरेच दिवसांनी वाचण्याचा परिणाम आहे. तू हिंदी वगैरे पण काही वाचत नाहीस का? नाही मॅम, शाळेत नाही होत रीडिंग प्रॅक्टिस. हा, मग आता घरी करायची मग रिडिंगची प्रॅक्टिस. असं थांबत थांबत वाचायचंय का आपण? आता आपण मोठ्या वर्गात आलेलो आहे ना. तर काना, मात्रा, उकार, इकार ते सगळे व्यवस्थित बोलताना व्यवस्थित बोलायचे आहेत ना. ते शब्द तसे तसे वाचायचे आहेत. स्वतःचे शब्द नाही लावायचे. हा, चालेल. चला, पहिला जो पॅराग्राफ आहे त्याच्यात कशाबद्दल दिलेला आहे? शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ आहे. कसा होता? हेडिंग मध्येच दिलेला आहे. कसा होता काळ तो? धामधुमीचा काळ. धामधुमीचा म्हणजे कसा? मारामारी, ते सतत लढाई करत बसायचे. सतत लढाई आणि सुरक्षित नव्हते लोक. लोकांची सुरक्षितता नव्हती. लोकांमध्ये काय म्हणतात, भीती होती. कधी ते मुघल येतील, कधी ते निजामाचे सैन्य येतील आणि कधी आपलं घरातलं सामान लुटून नेतील, अशी सगळी प्रत्येकाच्या मनात भीती असायची. तर संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केले. हे आपण मागच्या धड्यात पाहिलं. आता आपण शूर मराठा सरदारांनी कसं महाराष्ट्राच्या परंपरामध्ये शौर्याची भर घातली त्याच्याबद्दल आपण आता वाचणार आहे. तर विजापूरचा का भांडताय का काय? हा, नीट लक्ष बस, आहे का? नीट बस. आदिलशहा कुठला होता? आदिलशहाचं गाव कोणतं सांगितलंय? बिजापूर. हा, तुमचं लक्ष आहे का? अनघा आधी का काय चालू आहे? हा, काहीतरी सांगा पेन्सिल बरं. वरनं सुरू आहे दोघींचं. निजामशहा कुठला होता? निजामशहा कुठला सांगितलाय? पुस्तक आहे ना दोघींजवळ? 2 पुस्तक आहेत ना दोघींजवळ? विजापूर नाही मॅम, अहमदनगरचा. अहमदनगर. तर आता दोन्ही मुस्लिमच राजे होते, पण दोघांनाही आपापली सत्ता सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर पाहिजे होती. ठीक आहे. तर त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमी काय व्हायच्या? वाचा ना. आपण वाचूनच बोलतोय, काही बाहेरचं नाही आहे ते. तुमच्या मनाने काय सांगायचंच नाही. काय व्हायचं? लढाया व्हायच्या. आता मग लढाया व्हायच्या. तिथली लढाई पाहून या दोघी करायला लागल्या का काय लढाई? हा, अन्नगाद्विका. हा, कळलं का आपापल्या तुम्हाला? लढाई म्हणजे काय कळलं का? आता अन्नगाद्विका करतो त्यांना. एकाच गोष्टीसाठी भांडण. एकाच गोष्टीसाठी भांडण, त्याला लढाई म्हणायचं. लढाई. पण ते तर मोठ्या प्रमाणात होत्या त्यांच्या लढाई. मग त्यांच्या लढाईसाठी त्यांना कशाची गरज असायची? लढण्यासाठी काय लागायचं कोण त्यांना? लागतं? काय पाहिजे लढण्यासाठी? ते काय राजे काय स्वतः येऊन लढायचे का? हा राजा आला, तो राजा आला आणि एकमेकांशी लढतात दोघ जण, असं व्हायचं का कधी? सेना लागायची मॅम. सेना लागायची. तर सेनाला मराठीमध्ये काय दिलेला आहे व शब्द? काय शब्द आहे? फौज. फौज. तर मग या त्यांच्या फौजेमध्ये म्हणजे त्यांच्या सेनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, कारण आता महाराष्ट्र म्हणजे का मराठी लोक जास्त ना महाराष्ट्रामध्ये, हो ना? काय तर मग त्यांच्या सेनेमध्ये कुठल्या लोकांची भरणा असेल? मग सैनिक कोणते सैनिक असतील? मराठी सैनिक. ते बघा, हा, मराठी सैनिक. कारण एक तर ते जे राजे होते, ते जे 2 आदिलशहा आणि निजामशहा, ते स्वतः काय होते? हिंदू होते का मुस्लिम होते? मॅम मुस्लिम होते. मुस्लिम होते. पण त्यांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या फौजेमध्ये मात्र मराठी सरदारांचा भरणा होता. मराठी सरदार होते. तर आता कसे होते हे मराठी सरदार? चला, हेडिंग मध्येच आहे ना, वाचा ना. आणि दृश्यदा, तुला पीडीएफ ओपन करता आली का? मॅम शूर होते. पण ते कसे होते? शूर होते. शूर होते. त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे, त्याच्यानंतर अजून एक वाक्य आहे. शूर मराठा. आणि काटक. काटक म्हणजे काय? मॅम काटक कोणते?
परिस्थितीत लढण्याची तयारी. परिस्थितीत लढण्याची तयारी. हा, प्लस अजून कसे होते? धाडसी होते. धाडसी होते. त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे, स्वामीनिष्ठ होते. स्वामीनिष्ठ. स्वामीनिष्ठ म्हणजे काय? मॅम लॉयल. लॉयल. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या हा, तर त्यांच्या स्वामीवर पूर्ण निष्ठा. आता त्यांचे स्वामी ते कोण झाले? ज्यांच्याकडे नोकरीला राहायचे त्या राजासाठी ते लढायचे. लढायचे. आणि निजामशहाच्या कडे नोकरीला असतील तर ते निजामशहाकडूनच लढायचे. असं नाही बघायचे की आपल्या समोरचा जो आहे तो आपलाच आपलाच आहे. खरं माझा आहे. युद्ध कोणात व्हायचं तर मराठ्यातच व्हायचं ना. सगळे मराठी लोक जे होते तेच एकमेकात युद्ध करायचे, आणि राजे त्यांच्या सिंहासनावर बसलेले असायचे आणि सरदार एकमेकात लढायचे. म्हणजे काय व्हायचं, दोन मराठी माणसंच लढायची ऍक्च्युली, हो की नाही? मग इकडे भोसले असतील, इकडे जाधव असतील. कळलं निंबाळकर तुम्हाला? हा. पण भोसले जर आदिलशहाकडे नोकरी करत असतील तर ते आदिलशहाचे स्वामीनिष्ठ राहायचे, म्हणजे त्याच्यासाठी लढायचे. आणि जरी कित्येक वेळा भाऊ भाऊ वगैरे पण समोर समोर आलेले आहेत हो. लढण्यासाठी, पण ते बघायचं नाहीत की समोर भाऊ आहे का. नाही, मला लढायचंय त्याच्याशी, कारण मी माझ्या राजासाठी लढतोय. त्याला म्हणतात स्वामीनिष्ठ. ठीक आहे. आता ह्या मराठ्यांचं वर्णन केलेलं आहे. काय काय असायचं त्यांच्या जवळ? त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व कसं असायचं? काय 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 लिहिलेलं आहे? वाचा बरं पटकन. काय असायचं त्यांच्याजवळ? हातात भाला, कमरेत तलवार. कमरेला तलवार. आणि प्लस अजून एक प्राणी त्यांच्यासोबत. कशावर बसायचे? घोडा. घोड्यावर. मग असे हे जे मराठा जवान असायचे ते जायचे नोकरीसाठी किंवा चाकरी मागायला कुणाकडे? कोण होते तेव्हाचे ते बादशाह सारे दोघ जण? आदिलशाह. आदिलशहा आणि निजामशहा. काय करायचे मग? हे आलेल्या मराठा जवानांना सरदारकी बहाल करायचे. सरदारकी सोबत त्यांना ते जहागीर पण द्यायचे. जहागीरचा अर्थ काय झाला? जहागीर म्हणजे एक प्रकारचं छोटस गाव, वतन. वतन. किंवा मग 3-4 गावं मिळून जहागीर असं. म्हणजे त्यांच्या सैन्यामध्ये त्यांच्या हाताखाली त्यांनी कुठलेही सैनिक घ्या, त्या जहागीर मधनं त्यांनी ते सैनिक तयार करा. त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं जे काही खर्च निघेल तो त्या जहागिरीमधनं काढा. असं सगळं त्याच्यात सामावलेलं होतं. तर त्यांना काय काय द्यायचे? ते सरदारकी द्यायचे, जहागीरही द्यायचे. आणि मग ते सरदार जे आहेत ते स्वतःला त्या जहागिरीचे काय समजायचे? जहागिरी म्हणजे 4-5 गावांचं एकत्र असलेलं जागा. ते स्वतःला तिथले राजे समजायचे. म्हणजे ते स्वतःला राजे समजायचे. आणि त्यांचे राजे कोण असायचे? हे विजापूरचा आदिलशहा किंवा अहमदनगरचा निजामशहा. आता त्यांच्या पदरी मोठे मोठे मराठे सरदार होते. त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणं आलेले मराठे सरदारांचा उल्लेख आहे. सिंदखेडचे जाधव. तर सिंदखेड हे काय आहे? गाव आहे. नाव. ठीक आहे. फलटण तुम्हाला माहिती असेल ना? ते आहे फलटणचं. इथे होतं कोणीतरी आहे ना फलटणला. मला वाटते मागच्या वर्गात कोणीतरी होतं ना मॅडम? फलटण मला आठवत नाही आता. फलटणचे कोण होते? त्यांचे सगळ्यांचे आडनाव दिलेले आहेत. जाधव कुठले? सिंदखेडचे. निंबाळकर कुठले? फलटणचे. त्याच्यानंतर मग पुढचं वाचा. कोण सांगेल मला पुढच्या गावाचं नाव? मुधोळचे घोरपडे. घोरपडे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर निर्मिती. घोरपडेचे निर्मिती पुढचे कोण? घोरपडे झाले. पुस्तक कुठे निर्मिती? आपण पुस्तकातच वाचा. लक्ष पुस्तकात ठेवा. मग तू वर कुठे पाहते? पुस्तकात शोध ना. घोरपडे झाल्यावर दुसरं नाव विचारते ना मी, कुठले आहेत ते? मोरे. कुठले? जावळीचे मोरे. जावळीचे मोरे. ओके. तर जावळी पण हे एक महाराष्ट्रातलं एक गावच आहे.
ठीक आहे. त्याची खूप छान गोष्ट पण आहे एकदम, जावळीचे मोरे. त्याच्यानंतर वेरूळचे कोण? भोसले. भोसले. आता सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. आता देवगिरीचे कोण होते मग? वंशज. यादव. वंशज म्हणजे मुलं त्यांच्या मॅम यादव. यादव. फॅमिली ट्री म्हणता की नाही तुम्ही? फॅमिली ट्री माहितीये की नाही? हो मॅम. हा, तसं ते फॅमिली ट्री मधले होते. यादवांच्या फॅमिली ट्री मधले होते ते. सिंदखेडचे जाधव. ठीक आहे. आता शिवाजी महाराजांच्या ज्या मातोश्री होत्या, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई, त्या कुणाची कन्या होत्या किंवा कुणाची मुलगी होती ती? जाधवांच्या कन्या. कोणत्या? काय नाव होतं? लखुजी जाधव. सगळे आता अंडरलाईन करा. मी करते, तुम्ही पण करा. चला, लखुजी जाधवांच्या कन्या कोण? जिजाबाई. जिजाबाई. ठीक आहे. आता पुढच्या वेळेने मी याच्यावर क्विज घेणार आहे. हम्म. कोण कुठलं कोण कुठलं, त्यामुळे वाचून या. ठीक आहे. चला पुढचा पॅरेग्राफ वाचूया. कोण वाचेल? ओजस्वी वाच. आणि इतकं ओवी काय अडलं नाही ना? कुठला शब्द वगैरे अर्थ कळला नाही असं नाही ना? झालं, कळलं अर्थ का कळला सगळं? सगळं? नाही मॅम. पार्थ आज एकदम तयार होऊन बसलास. पाठशाळा शाळा नाही का? हो, आज शाळा आहे. आहे. लगेच जायचा का? नाही, आता 15-20 मिनिटांनी. मग आपला क्लास संपतोच तोपर्यंत. हा, याच्यातलं काही विचारायचं आहे का? आपण जे आता सगळं कळलं का? शब्दांचे अर्थ कळले का? कळले. बरं, ठीक आहे. चला पुढचं. एवढा पेज संपवू आज. वाचा ओजस्वी. शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूर वीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. आडवैर. हाडवैर. हम्म. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत होते. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. थांब एक मिनिट. आधी वाच बरं पुढचं. त्या दोघींनाही सांगा मॅडम. अनघा हो, अद्विका. मी वाचू? 2 मिनिट थांब, तू ऐक ना. आणि ओवी तू तू मनात वाच बरं. तुझी प्रॅक्टिस झाली पाहिजे वाचायची. आधी वाच. आणि एक दुसरा वाचत असताना आपण पण वाचायचं मनात म्यूट राहून. इकडे तिकडे बघायला दिसले नाही पाहिजे मला. तुमचे डोळे पुस्तकाकडे या दिसले दोघे आज पाहिजे. खेळण्याच्याच मूड मध्ये आहेत अनघा अद्विका. काय ग? आणि दोघींजवळ 2 पुस्तक आहे. आपापले पुस्तक हातात घ्या आणि हातात दिसले घ्या, पाहिजे. पेन्सिल ठेवा हातामध्ये. हा. नाहीतर मी आई सांगेन ना वेगवेगळीकडे बसवायला. सोबत बसायचं नाही. वाच रे. शौर्याची परंपरा. तुझं लक्ष कुठे आहे रे? मग बघ, म्हणूनच सांगितलं. पुस्तकामध्ये बसून वाच ना. आता वाचून काय आता झालं? पुस्तक मिळाल्यावर पण तुम्ही नाही लक्ष दिलं तर कसं रे?
हे सारे सरदार शूरवीर होते. ते झालं. झालंय ते वाचून. खाली आता घृष्णेश्वराचे मंदिर वाच. घृष्णेश्वराचे मंदिर. कुठून? दुसरा पॅरेग्राफ, घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरुळाच्या लेण्या जवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर घृष्णेश्वर म्हण. घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढा महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारा जाणाराही हळहळत उत्साहाने सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? वाच ना पुढचं. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. हा थांबा, वाचा नगा, वाच पुढचं. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. बस ठीक आहे. चला, आता हे जे सरदार नियुक्त झालेले असायचे ते काय करायचे? काय 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 असायचं त्यांचं आपापसात? हार्डवेअर होते किंवा काय करायचे आपापसात? काय करायचे म्हणजे त्यांचा वैर होतं एकमेकांसोबत. मॅम लढाया करायचे. लढाया करायचे किंवा भांडायचे एकमेकांसोबत. ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांच्यात एकी नव्हती. प्रत्येक जण मी श्रेष्ठ ह्यातच त्यांना समाधान असायचं की मी तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, किंवा मग श्रेष्ठत्व सिद्ध करायला ते एकमेकांसोबत भांडायचे, एकमेकांसोबत कुरापती काढायचे एकमेकांच्या. तर हार्डवेअर म्हणजे काय मग? शत्रुत्व. ठीक आहे. हार्डवेअर, वैर म्हणजे शत्रूपणा, आणि हार्डवेअर म्हणजे अशा कट्टर शत्रू.
म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या ते शत्रुत्व चालत राहायचं की माझे बाबा तुझ्या बाबांशी भांडायचे, त्या बाबा आजोबा माझ्या आजोबा तुझ्या आजोबांशी भांडायचे, मग मी पण तुझ्याशी भांडणार. अशा प्रकारचं जे असतं त्याला रायवलरी का? हा हो रायवलरी. बरोबर ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अशी दृष्टीच नव्हती की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी लोकांसाठी काहीतरी चांगलं काहीतरी करावं. पण एक मात्र चांगली गोष्ट घडलेली की या सगळ्यांनी जे सरदार होते त्यांच्या सैन्यामध्ये त्यांना तरुण मुलं लागायचे. ठीक आहे, सैनिक लागायचे ना. मग ते सैनिक कोण असायचे, ते तरुण मुलं असायचे. तर त्यांनी त्या तरुण मुलांना सैन्यामध्ये घेऊन कशाची गोडी लावलेली, चला वाचा तो शब्द. कशाची गोडी लागलेली त्या मुलांना? महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी परा अं, पराक्रमाची पराक्रमी घोडी लावली. लावली. म्हणजे धाडसीपणाची गोडी लावली. पराक्रमाची. अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. आणि या प्रकारे सगळेजण शूरवीरच होते, फक्त एवढंच की त्यांच्यामध्ये एकी नव्हती. आता हे घृष्णेश्वराचं मंदिराबद्दल दिलेलं आहे. ते घृष्णेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. कुठे आहे ते? कुठे आहे? कोणत्या गावात? औरंगाबाद. औरंगाबाद जवळ. पण कुठल्या लेण्यांजवळ आहे? अजिंठा वेरूळ. वेरूळ लेण्यांजवळ. अजिंठा आणि वेरूळ, त्याच्यापैकी वेरूळच्या लेण्यांजवळ हे घृष्णेश्वराचं सुंदर मंदिर आहे. कुठल्या अवस्थेत होतं ते? कसं होतं? वाचा पटकन, भोसले चाले. पुस्तकात लक्ष द्या आणि वाचा आणि सांगा मला. हा अनगाद्विका सांगा त्या कंडिशन कशी होती मंदिराची? ही तृषदा काय सारखी येते जाते? हा कसं होतं मंदिर? कधी काळी ते मॅम सुंदर मंदिर पडलेलं. होतं. हा मॅम पडलेलं. पडलेलं होतं, मोडकळीस आलं होतं. भिंतींना काय होतं? भिंतींना काय झालं होतं? भेगा पडल्या होत्या. आणि मंदिराचा पुजारी पण काय नव्हता, पुजारी पण मंदिर सोडून गेला होता. आणि सगळेजण फक्त काय करायचे, ते पाहून हळहळ व्यक्त करायचे, पण कुणाच्या डोक्यात हे यायचं नाही की आपण याला दुरुस्त केलं पाहिजे किंवा याची डागडुजी केली पाहिजे. एक गृहस्थ होते, त्यांनी त्याचं सगळं जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार म्हणजे काय? मग घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. जीर्ण म्हणजे मोडकळीस आलेला, उद्धार म्हणजे त्याचं नवीन केलं, त्याला सगळं नवीन बांधकाम केलं. कुणी केलं हे? त्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? काय नाव आहे त्यांचं? मालोजी राजे भोसले. आता हे जे सगळे आहे हे कुठले आहेत? वेरूळचे भोसले. मग जीर्णोद्धार म्हणजे कळलं का? सांगितलं ना आता, जीर्णोद्धार केला. 2 शब्द आहेत त्याच्यात, जीर्ण आणि उद्धार. जीर्ण झालेल्या गोष्टीचा उद्धार करायचा म्हणजे कायापालट करायचा, त्याला जीर्णोद्धार म्हणतात. सगळं नवीन करून टाकायचं. ठीक आहे, सगळं नवीन करून टाकायचं. हम्म. आपण आपल्या घरी करतो की नाही कधी कधी, काय पेंट लावतो, रिनोव्हेशन रिनोव्हेशन, जीर्णोद्धार. रिनोव्हेशन केलं. ठीक आहे, पण तेव्हा तो शब्द, तो जीर्णोद्धार बरोबर आहे. तर ते घृष्णेश्वराचं मंदिर. तर आता हे वेरूळचे भोसले, मालोजी राजे भोसले. ठीक आहे, तर आता पुढचं आपण पुढच्या वर्गात घेऊ. आता एवढपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांना? काय होतं? धामधुमीचा काळ होता. मराठा सरदारांची नियुक्ती निजामशाह आणि आदिलशाह करून घ्यायचे, त्यांना जहागीर द्यायचे. त्यांच्या जहागिरीमधनच त्यांना सगळं त्यांचं सैनिक वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते स्वतःला त्या जहागिरी मिळाल्यावर त्या स्वतःला त्या जहागिरीचे राजे समजायचे. आपापसात भांडायचे, पण म्हणजे त्यांच्यात एकी नव्हती त्या मराठा सरदारांमध्ये. आणि पण तरी पण त्यांचा एक फायदा असा झालेला की त्यांनी जे तरुण सैनिक तयार केले, ते पराक्रमी शूरवीर तयार केले. ठीक आहे, त्यानंतर वेरूळचे जे भोसले होते
त्याच्यामध्ये त्यांनी जे मालोजीराव भोसले होते, त्यांनी मालोजीराजे भोसले त्यांनी कशाचा, कुठल्या मंदिराचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला? घृष्णेश्वराच्या मंदिराचा. बस तिथपर्यंत आपण आता आज हा धडा पाहिलेला आहे. पुढचं जे आहे ते आपण शहाजीराजे वगैरे पुढच्या वर्गात घेऊ. शहाजीराजे कुठले होते मग? शहाजीराजेचं आडनाव काय होतं? वेरूळचे होते. भोसले. भोसले. मग ते पण कुठले मग? वेरूळचे. वेरूळ. मग शिवाजी महाराजांचे जे पूर्वज होते ते कुठले होते मग? वेरूळ. वडिलांच्या साईडचे वेरूळ, आणि आईच्या साईडचे जाधव. कुठल्या गावचे? जाधव. कुठले? सिंदखेडचे जाधव. छान आहे ना. अशा क्विज आपण पुढच्या वर्गात घेणार आहे. हा, त्यामुळे आता थोडस आपण सिस्टमॅटिक करणार आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात राहील की आपण काय केलं. ठीक आहे, तर चला पुढच्या वर्गात भेटू. शुभरात्री मॅम. शुभरात्री. आणि मागच्या वर्गाचे प्रश्नोत्तर लिहायचा प्रयत्न करा, लिहून पाठवा. हे जे आहे संतांची कामगिरी, प्रश्नोत्तर कंप्लीट करा आणि लिहा. ठीक आहे, आता तुम्हाला 2 आठवडे मिळाले तो धड्याचे करायला. पुढच्या आठवड्यामध्ये लिहिलेलं दिसलं पाहिजे मला. पुन्हा पुन्हा केलं नाही तर विसरून जायला होईल ना तुम्हाला. शिकलेलं विसरलं तर काय उपयोग मग. आणि त्याचा पुढे पण उपयोग होणार आहे. तुम्ही जेव्हा बोलाल एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे, तेव्हा हे सगळं मराठीबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलावं लागलं तर हे सगळं छानसं तुमच्याजवळ तयार राहील. पण त्याच्यासाठी आपण आता शिकतोय तर ते ठेवा लक्षामध्ये. लक्षात राहायला लिहायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर ओवी कुलकर्णी प्रश्नोत्तर लिहा. पार्थ, आदी, ओजस्वी, तू एक वेळा वाचून घे धडा तो संतांची कामगिरी. काही अडलं तर मग आम्हाला विचार. ठीक आहे, प्रश्नोत्तर. निर्मिती, फोटो काढून पाठवा सगळ्यांनी. आता पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणं काही दिसत नाही आम्हाला. आम्हाला वाटलं की तुम्ही लिहत असाल, पण आता न लिहित्याचे परिणाम असे दिसतात की ते मागे पाठ आणि पुढे सपाट असं सुरू आहे. पुढे पाठ मागे सपाट, सॉरी. हा, तर तसं नाही करायचं. आपल्याला लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. भरपूर लिहावं लागणार आहे. चालेल. हा, चला मग भेटूया पुढच्या वर्गामध्ये. आणि शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. मीटिंग एंड मीटिंग करते मी. एंड. मॅडम चला भेटूया पुढच्या शुक्रवारी. ओके, बाय.